UIDAI लवकरच ई आधारचं नवीन ॲप आणणार आहे. पण ई आधार ॲप आहे तरी काय आणि ते काम कसं करेल सांगतो. या ॲपमुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करणं आता खूप सोपं होणार आहे. कारण आता आधार केंद्रात जाऊन रांगेत उभा राहण्याची कटकट नाही. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर सगळं तुमच्या फोनवरून अपडेट होईल. हे ॲप AI आणि फेस ID टेक्नॉलॉजी वापरेल. म्हणजे तुमची ओळख पक्की करणं फास्ट आणि सेफ होईल. तुमची आधार माहिती QR कोडने शेअर करता येईल. त्यामुळे बँक KYC आणि प्रवासासाठी आधार कार्ड हरवण्याची भीती नाहीये. ॲप तुमचं जन्म प्रमाणपत्र, पॅन, पासपोर्ट आणि वीज बिल वगैरे आपोआप डेटाबेसमधून घेईल. म्हणजेच पत्त्याची पडताळणी पण सोपी होईल. सध्या आधार ॲप फक्त पत्ता बदलतं, पण नवीन ॲपमध्ये नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर पण अपडेट करता येईल. पण बायोमेट्रिक बदलायचं असेल तर नोव्हेंबर 2025 नंतर आधार केंद्रातच जावं लागेल. हे ॲप तुम्हाला तुमचा डेटा कंट्रोल करण्याचा अधिकार देईल. फक्त जे हवं तेच शेअर करा. फेस ID आणि बायोमेट्रिक लॉकमुळे तुमची माहिती सेफ राहील, चोरी होणार नाही. 130 कोटी आधारधारकांना, खास करून गावात राहणाऱ्यांना या ॲपचा जबरदस्त फायदा होईल. मेरिट वायच्या आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल सोबत हे डिजिटल भारताचं एक मोठं पाऊल आहे. त्यामुळे आता आधार संबंधीची सगळी कामे आणखीन सोपी होणार आहेत. 2025च्या शेवटापर्यंत हे ॲप सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.